MPSC सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस 2025ची मेन्स जर तुम्ही देणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मला सर्व कॅन्डिडेट्सला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आतापर्यंत दिलेल्या मेन्सच्या टेस्ट सिरीजमध्ये अशा किती किती टेस्ट सिरीज होत्या ज्यामध्ये तुम्हाला कळालं की तुमच्या विकनेसेस कुठे आहेत. तुम्हाला फीडबॅक भेटलाय का? तुम्हाला इम्प्रूव्हमेंट कुठे होईल याचा तुम्हाला प्रॉम्प्ट भेटलाय का? नाही ना. हाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला एक टेस्ट सिरीज सिव्हिल सेतूकडून मी तुमच्यासमोर ठेवतोय. याच व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याबद्दल सर्व डिटेल्स भेटतील, तर हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा. पण त्याआधी सिव्हिल सेतू या टेलिग्राम चॅनलवरती मी एक सर्वे घेतला होता, ज्यामध्ये मी विचारलं होतं की तुम्ही मेन्ससाठी किती प्रिपेअर्ड आहात. तर त्यामध्ये जवळपास 85% मुलं असे आहेत ज्यांचा सिलेबस 50% पेक्षा जास्त कव्हर झालाय किंवा ते 50% पेक्षा जास्त प्रिपेअर्ड आहेत. तर मला हे सांगायचं आहे की ज्यांचं प्रिपरेशन 50% पेक्षा कमी आहे, तर त्यांनी प्लीज यावर्षीच्या अटेम्प्टकडून जास्त एक्सपेक्टेशन ठेवू नका. 2026ला एक चांगल्या रिक्रुटमेंट्स निघणार आहेत MPSC कडूनच. तर गो फॉर इट. या अटेम्प्टकडून जास्त एक्सपेक्टेशन ठेवू नका. ठीक आहे, एवढंच सांगायचं होतं. आणि उरलेले असे मुलं जे आहेत ज्यांचं प्रिपरेशन 50%पेक्षा जास्त झालंय, तर त्यांना हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. प्लीज एंडपर्यंत बघा. ठीक आहे. तर अजून एक प्रश्न विचारला होता की तुम्हाला बाकीच्या क्लासेसच्या टेस्ट सिरीजचा फायदा झालाय का? तर जवळपास 25% मुलं बोलत होते की हा फायदा झाला, आणि उरलेले जे 75 मुलं आहेत ते म्हणत होते की फायदा झाला नाही किंवा इम्प्रूव्हमेंट कुठं होईल हे आम्हाला सांगितलं गेलं नव्हतं. ठीक आहे. तर तुम्हाला दिसतोय प्रॉब्लेम नक्की काय सुरू आहे, की तुमच्याकडून पैसे घेतले जातात. तुम्हाला तिथं 3 आणि 3 तास, जवळपास 6 तास तुम्हाला तिथं एक्झाम लिहायला सांगतात, आणि त्याच्यानंतर फक्त ते इव्हॅल्युएट करून तुमच्या हातात इव्हॅल्युएशन झालेला एक पेपर देतात, ज्यामध्ये तुम्हाला ॲब्सोल्युटली कळत नाही की तुमचं इम्प्रूव्हमेंट कुठं होऊ शकतं. विच इज कन्सर्निंग. कारण की तुम्ही एक अमाऊंट भरून तुम्ही टेस्टमध्ये एनरोल होत आहे आणि तुम्हाला हे पण कळत नाही की तुमचं इम्प्रूव्हमेंट कुठं होणार आहे. तर ते टेस्टचा पर्पज काय होता, हा एक क्वेश्चन आहे ना. असे बरेच क्वेश्चन्स आहेत जे ॲड्रेस करणं गरजेचं आहे. द प्रॉब्लेम्स विथ टेस्ट सिरीज. पहिला प्रॉब्लेम आहे की तुम्हाला जे इव्हॅल्युएशन केलं जातं ते एकदम डेड केलं असतं. म्हणजे फक्त तुमचे आन्सर्स चेक करून त्याला मार्किंग केली जाते की तुम्हाला 8 मार्काचा प्रश्न आहे, त्यापैकी 6 पडलेत बस. हे 2 मार्क कुठं कट झालेत आणि ते काय केल्यावरती, काय रेक्टिफिकेशन केल्यानंतर ते 2 मार्क्स ऍड होतील, हे तुम्हाला अजिबात सांगितलं जात नाही. नो फीडबॅक फॉर इम्प्रूव्हमेंट. ठीक आहे. अजून मार्केटमध्ये काय सुरू आहे माहिती आहे? टेस्ट घ्यायची कशाला असते? नॉलेज चेक करण्यासाठी. विच इज ॲब्सोल्युटली रॉंग. टेस्ट सिरीज ही तुमच्या इम्प्रूव्हमेंटसाठी असते. ठीक आहे. इम्प्रूव्ह, अडॅप्ट, एक्झिक्यूट, अँड देन अगेन इम्प्रूव्ह, देन अगेन अडॅप्ट, देन अगेन एक्झिक्यूट. दिस शुड बी द सायकल ऑफ लर्निंग. तुम्ही एखादी गोष्ट शिकता, त्यामध्ये थोडंसं इम्प्रूव्ह करा, ती अडॅप्ट करा, त्यानंतर ती नेक्स्ट टेस्ट सिरीजमध्ये एक्झिक्यूट करा, त्यामधून लर्निंग्स घ्या, परत इम्प्रूव्ह करा, परत अडॅप्ट करा, परत एक्झिक्यूट करा. लर्निंग अशी होते. आणि टेस्ट सिरीजचा पर्पज हा असला पाहिजे, हा नाही. नॉलेज चेक करायला तुम्ही मग तुमच्याकडे प्रॅक्टिसचे क्वेश्चन्स असतील ते सॉल्व्ह करा. टेस्टचा पर्पजच एंड होऊन जातो ना मग. अजून सेल्फ व्हॅल्युएशन, हे सगळ्यात युजलेस गोष्ट आहे माहिती आहे. अशा मुलांना ज्यांना काहीच एक्सपिरियन्स नाहीये मार्किंगचा, ते स्वतःला मार्किंग देतील कसे? त्यांना असं वाटेल की माझं आन्सर एक्स आलंय, मॉडेल आन्सरमध्ये पण एक्स आन्सर आहे, दोन्ही आन्सर मॅच होत आहेत, बरोबर आहे, 8 आउट ऑफ 8. कसं काय? 8 आउट ऑफ 8 भेटण्यासाठी किंवा 15 आउट ऑफ 50, 10 आउट ऑफ 10 भेटण्यासाठी एक चेकलिस्ट असते, जी की कंप्लीट करावी लागते आपल्याला ड्युरिंग द आन्सर रायटिंग. ठीक आहे. आणि अनरिझनेबल फीज. खूप कोचिंग क्लासेस एवढी अमाऊंट घेत आहेत तुमच्याकडून, ते पण कशासाठी? डेड इव्हॅल्युएशनसाठी. डेड इव्हॅल्युएशन, काहीच भेटत नाही तुम्हाला. अफोर्डेबिलिटी हा पण एक फॅक्टर लक्षात घेऊन आम्ही आमची टेस्ट सिरीज डिझाईन केली आहे. त्याच्या आधी एक मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो की मार्क्स कुठे कट होतात. ठीक आहे. ही एक आन्सर कॉपी आहे, वन ऑफ द सिव्हिल सेतूज मेंबर इन टेलिग्राम चॅनल ज्यांनी मेल केला होता. तर त्यांनी मला एक त्यांची पूर्ण आन्सर शीट पाठवली होती, अख्खी टेस्ट सिरीज लिहून पाठवली होती, ज्यामध्ये हा त्याचा फर्स्ट पेज आहे, जे की मी पूर्ण इव्हॅल्युएट करून त्यांना दिली होती. एक सिंपल क्वेश्चन आहे, ॲक्झियल लोडिंगचा. ठीक आहे. तर चेंज इन लेंथच फाइंड करायचं होतं याच्यामध्ये, आणि स्ट्रेसेस फाइंड करायचे होतं. तर त्यामध्ये बघा, एक फ्री बॉडी डायग्राम, फाईन. टोटल इलॉंगेशन म्हणजे डेल्टा, फाईन. इथं बघा, फॉर्म्युला न लिहिता त्यांनी डायरेक्ट व्हॅल्यूज पुट केल्या, त्यांनी आन्सर काढलं. ठीक आहे, आन्सर करेक्ट आहे, नो डाऊट. पण फॉर्म्युला कुठे आहे? ठीक आहे. अजून पुढे बघा, मॅक्सिमम स्ट्रेस, फॉर्म्युला नाही लिहिलं, आन्सर करेक्ट आहे. फायनल आन्सर समअप केलेत, 7 मार्क्स भेटलेत.
एक मार्क कुठे गेला? तर तो इथे गेला. ठीक आहे. अजून साइन कन्व्हेन्शन्स. साइन कन्व्हेन्शन्स नव्हत्या की तुम्ही टेन्शनला पॉझिटिव्ह घेतले की निगेटिव्ह घेतले, कॉम्प्रेशनला पॉझिटिव्ह घेतले की निगेटिव्ह घेतले, हे मेन्शन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. अशा बारीक गोष्टी असतात ज्याच्यामध्ये तुमचे मार्क्स कट होतात. मॉडेल आन्सरमध्ये तुम्हाला वाटतं की माझ्या आन्सर तर बरोबर होते तर मी 8 आउट ऑफ 8 देतो, पण नाही, हे 7 आउट ऑफ 8चा आन्सर आहे. ठीक आहे. मार्क्स कट ड्यू टू इग्नोरिंग फॉर्म्युला अँड नॉट रायटिंग साइन कन्व्हेन्शन्स. या दोन गोष्टींमुळे एक मार्क कट झाला. ठीक आहे. आणि हे तुम्हाला सेल्फ इव्हॅल्युएशन मध्ये कळणार नाही. तुम्हाला वाटेल की आन्सर बरोबर होतं तर मला आउट ऑफ भेटून जातील, पण असं होत नसतं. बोलू ना, चेकलिस्ट असतात त्या पूर्ण करायच्या असतात. तर त्यामुळे, तर या टाईपचं जर तुम्हाला फीडबॅक हवा असेल तुमच्या आन्सरसाठी, तर टेस्ट सिरीज तुमच्या समोर आणतोय, जी की होणार आहे फक्त ऑनलाईन मोडमध्ये. याच्यामध्ये 3 प्रकारच्या टेस्ट सिरीज असतील, म्हणजे 3 पॅकेजेस असतील. टेस्ट सिरीज तर सेमच आहे. ठीक आहे. पहिलं तर प्रीमियम. यामध्ये आपण 2 मॉक टेस्ट घेणार आहोत, मॉक 1, मॉक 2. याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2, याच्यामध्ये सुद्धा पेपर 1 आणि पेपर 2. ठीक आहे. ह्या दोन्ही फुल लेंथ असणार आहेत, पूर्ण सिलेबस कव्हर असणार आहे. तर यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे? ऑब्व्हियसली क्वेश्चन पेपर आणि त्याचे मॉडेल आन्सर्स. तुम्हाला तुमची इव्हॅल्युएटेड चेक केलेली आन्सर कॉपी भेटणार. प्लस तुम्हाला तुमच्यासाठी तुमच्या आन्सर्स चेक करून झाल्यावर तुमच्या आन्सर्स समोर ठेवून एक पर्सनलाइज्ड व्हिडिओ तुमच्यासाठी एक तुम्हाला करून पाठवला जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की तुमचे इम्प्रूव्हमेंट्स कुठे होतील. तुम्हाला एक प्रॉपर फीडबॅक भेटला जाईल. ठीक आहे. एक व्हिडिओ असेल तुमच्या पेपर 1 साठी आणि एक व्हिडिओ असेल तुमच्या पेपर 2 साठी. पेपर 1च्या व्हिडिओमध्ये तुमच्या दोन्ही पेपर 1 आणि दोन्ही मॉकसाठी, याच्यामधला जो पेपर 1 आहे आणि याच्यामधला जो पेपर 1 आहे, त्या दोघांचा कंबाईन एक व्हिडिओ, आणि पेपर 2 साठी कंबाईन एक व्हिडिओ, असे 2 व्हिडिओज तुम्हाला पाठवले जातील तुमच्यासाठी, तुमच्या फीडबॅकसाठी, की तुम्हाला इम्प्रूव्हमेंट कोणत्या प्लेसेसवरती करायचं आहे. ठीक आहे. तर हे या पॅकेजमध्ये. दुसरा स्टँडर्ड, या प्राइस रेंजमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला फक्त फीडबॅक व्हिडिओ भेटणार नाही, बाकी सगळं भेटेल तुम्हाला. तुमच्या आन्सर्स चेक करून आन्सर कॉपीज भेटतील. ठीक आहे, विथ मार्किंग. ठीक आहे. फक्त यामध्ये, या प्राइस रेंजमध्ये तुम्हाला फीडबॅक व्हिडिओ भेटणार नाही. ठीक आहे. आणि बेसिक पॅकेज, ज्याच्यामध्ये मी सपोर्ट नाही करत याला पर्सनली, पण असे मुलं असतात ज्यांना अफोर्ड नाही करता येत गोष्टी जास्त, तर त्यांच्यासाठी हे आहे. क्वेश्चन पेपर आणि तुम्हाला आन्सर, मॉडेल आन्सर्स भेटतील. तुम्ही त्याचा रेफरन्स घेऊन तुम्ही सेल्फ इव्हॅल्युएशन करून घ्या. पण अगेन, मला पर्सनली ते आवडत नाही. आणि पण अगेन, अफोर्डेबिलिटी इज द ओनली फॅक्टर ड्यू टू विच वी हॅव पुट दिस पॅकेज इनसाइड दिस टेस्ट सिरीज. ठीक आहे. तर हे 3 ऑप्शन तुमच्याकडे आहेत. ठीक आहे. परत एकदा समराईज करून घेतो. प्रीमियममध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर, मॉडेल आन्सर्स, इव्हॅल्युएटेड कॉपीज आणि पर्सनलाइज व्हिडिओ, ह्या 4 गोष्टी भेटतील. ठीक आहे. स्टँडर्डमध्ये तुम्हाला फक्त पर्सनलाइज व्हिडिओ भेटणार नाही, बाकी सगळ्या गोष्टी भेटतील, क्वेश्चन, मॉडेल आन्सर्स आणि इव्हॅल्युएटेड आन्सर कॉपीज. आणि बेसिकमध्ये तुम्हाला फक्त क्वेश्चन पेपर आणि मॉडेल आन्सर्स भेटतील. ठीक आहे. नो फीडबॅक व्हिडिओ, सेल्फ इव्हॅल्युएटेड. इथं तुम्हाला तुम्हाला सेल्फ इव्हॅल्युएशन करायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला इव्हॅल्युएशन करून भेटेल, चेक केलेले आन्सर कॉपीज अगेन, आणि नो फीडबॅक व्हिडिओ. ठीक आहे. तर अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, हा जो पॅकेज आहे तो फक्त 20 मुलांसाठीच आहे, 20 कॅन्डिडेट्स ओनली. ठीक आहे. कारण की दिस टेक्स अ लॉट ऑफ रिसोर्सेस आउट ऑफ द टीम. यासाठी खूप मेहनत लागते. तर त्यासाठी हे प्रीमियम पॅकेज आहे ते फक्त 20 मुलांसाठीच असणार आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल की ओव्हरऑल टेस्ट सिरीज कशी असणार आहे. आणि ही टेस्ट सिरीज पूर्ण ऑनलाईन मोडमध्ये होणार आहे. तुम्हाला क्वेश्चन पेपर्स, मॉडेल आन्सर्सचे आन्सर कॉपीज, हे सगळं तुम्हाला ऑनलाईन मोडमध्येच प्रोव्हाइड केलं जाईल. जे कसं होईल, टेलिग्राम चॅनलमध्ये एक मेसेज पिन करून ठेवलं आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण प्रोसेस दिलेली आहे. तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. पहिले टेलिग्राम चॅनलवर जॉईन करा. त्या टेलिग्राम चॅनलमध्ये परचेसच्या लिंक्स आहेत, की तुम्हाला कोणतं पॅकेज परचेस करायचे, त्याच्या लिंक्स दिल्या आहेत, तिथून तुम्ही परचेस करू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा परचेसच्या लिंक्स दिलेल्या आहेत, तुम्ही तिथूनही परचेस करू शकता. ठीक आहे. जेव्हा तुम्ही जाल लिंकवर, तुम्ही जेव्हा टेस्ट सिरीज परचेस करण्यासाठी लिंकवर क्लिक कराल, तेव्हा तुमच्यासाठी असं पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्ही एकदा प्रोग्रामचं डिस्क्रिप्शन वाचून घ्या, की त्या प्रोग्राममध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे. त्यानंतर नेक्स्ट वर आल्यावर तुम्हाला इथं अमाऊंट दिसेल. इथं तुम्ही तुमचा ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे, इथं तुम्ही तुमचा फोन नंबर टाकायचा आहे, आणि पेवर क्लिक करायचं आहे. ज्याच्यानंतर तुम्हाला इथं तुम्हाला जिथून पे करायचं आहे, सपोज फोनपे, गुगल पे, काही असेल ते, त्याला सिलेक्ट करून कंटिन्यू करून तुम्ही पेमेंट कम्प्लीट करायचं आहे. जे झाल्यानंतर
पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला 3 ते 6 सेकंद वेट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या समोर एक टेलिग्राम चॅनलची एक विंडो ओपन होईल आणि त्याच्या खाली तुम्हाला जॉईनवर क्लिक करून त्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन व्हायचं आहे. बाय एनी चान्स जर तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक समोर पॉपअप झाली नाही, मेल करून त्या टेलिग्राम चॅनलची लिंक पाठवण्यात येईल. तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, तर सगळ्या नोटिफिकेशन्स येतील. तुम्हाला तुमच्या क्वेश्चन पेपर्स आणि आन्सर बुकलेट्स आणि जे काही रिसोर्सेस लागतील टेस्ट सिरीजसाठी तुम्हाला तिथे कळवण्यात येईल. ठीक आहे. टेस्ट सिरीजच्या डेट्स आणि टेस्ट सिरीजची बाकीची जी अपडेट आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर पिन केलेल्या मेसेजमध्ये दिसून जाईल. ठीक आहे. आय होप तुम्हाला कळालं असेल. आणि हा अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, प्रीमियम पॅकेज जे आहे या टेस्ट सिरीजचं ते फक्त 20 मुलांसाठीच लिमिटेड असणार आहेत. एकदा हे 20 मुलं कंप्लीट झाले, आम्ही हे पॅकेज क्लोज करणार आणि फक्त स्टँडर्ड आणि बेसिक पॅकेज जे आहे ते सुरू असेल. ठीक आहे. तर तुमची सीट तुम्ही कन्फर्म करू शकता. ऍट एनी टाइम ऍडमिशन करून घ्या. आणि या टेस्ट सिरीज बद्दल एक समराईज मेसेज मी टेलिग्राम चॅनलमध्ये टाकून ठेवला. तुम्ही टेलिग्राम चॅनलला जाऊन जॉईन करा. तिथं परचेसच्या लिंक सुद्धा भेटेल, तिथे जाऊन परचेस करू शकता. या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा फ्युचर अपडेटसाठी. बाय.